रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी चिंचोली नॉसिटी होणार. दुसरा प्रश्न असा की 1000 लोकांना नियुक्ती पत्र अपेक्षित आहे असं आपण म्हणतो. आता आम्ही बातमी दिल्यानंतर भगिनींचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते. आम्ही शिवसेना पिंपरी चिंचवड शहर युवा सेना आणि युवा हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार महोत्सव आम्ही घेतोय. त्यामध्ये अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नामांकित कंपन्यांची नाव युवा हबचे जे डायरेक्टर आहेत ते सांगतील तुम्हाला. हे घेण्याचा मागचा उद्देश एवढा आहे, रोजगार मेळावा घेण्याच्या. आपल्या शहरामध्ये अनेक रोजगार मेळावे झाले, तर रोजगार होतात म्हटलं तर काही हरकत नाही. परंतु आमच्या रोजगार मेळावा आम्ही जो घेतोय त्याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये दिव्यांग जे कोणी बेरोजगार आहेत, म्हणजे जे उच्च शिक्षित आहेत किंवा ज्यांच्याकडे अनस्किल्ड पण आहेत, म्हणजे ज्यांचा 7वी 8वी सुद्धा शिक्षण असेल, तर त्यांना सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न आमच्या या मेळाव्यात होणार आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्या या शहराच्या अवतीभोवती हिंजवडी असेल, चाकणचा मोठा एक हब असेल. आपण असं ठरवलं की 20 किलोमीटरच्या बाहेर डायमीटर मध्ये जायचं नाही, म्हणजे साधारण शहराच्या भोवती 20 किलोमीटर मध्ये. अशा पद्धतीनं ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे भरपूर रिक्वायरमेंट आहेत, पण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी बेरोजगारांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ठरवलं आहे की त्या कंपन्यांच्या जे एचआर असतील त्यांना आपण या ठिकाणी ती संधी उपलब्ध करून द्यायची आणि आपले जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना ती संधी आम्ही या माध्यमातून मिळवून देऊ इच्छितो. परंतु ते आपल्या पत्रकार बंधू भगिनींच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणार नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी येण्याचं विनंती केलेली आहे. हा जो रोजगार मेळावा आहे तो 30 तारखेला, येणाऱ्या 30 तारखेला 30 ऑगस्टला चिंचोळे लॉन्स या ठिकाणी बिर्ला हॉस्पिटलच्या त्या चौकामध्ये तिथे आयोजन केलेलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की जवळजवळ 70 कंपन्या या ठिकाणी येतील आणि कमीत कमी आमचं टार्गेट आहे, लोक तर म्हणजे बेरोजगार तरुण तरुणी जास्तच येतील, परंतु कमीत कमी 1000 लोकांना आपण ऑफर लेटर त्या दिवशी देऊ शकतो असं आमचं टार्गेट आहे. आणि ज्यांना कोणाला आम्ही ऑफर लेटर देऊ शकणार नाही त्या दिवशी किंवा कोणी सिलेक्ट झालं नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही एक जॉब कार्ड प्रोव्हाइड करतोय. त्या जॉब कार्ड मध्ये 3 महिन्याचं त्यांना हे जाणार आहे, अपडेट जाणार आहे की 3 महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी नोकरीचा कॉल आहे, सगळ्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यांनी त्याच्यावरती अपडेट घेऊन त्या कंपनीमध्ये जायचं. म्हणजे अशी एक संकल्पना आहे. ते प्रामुख्याने नव्यानं या शहरामध्ये आम्ही घेऊ इच्छितो. त्यामुळे आपण अशा प्रकारची बातमी जर दिली आपल्या स्वतःच्या मीडियामधनं तर जास्तीत जास्त बेरोजगार तरुण तरुणी आमच्यापर्यंत येऊ शकतील, असं या प्रामुख्याने याचं नियोजन आमचे पश्चिम महाराष्ट्राचे युवा सेनेचे जे सपोर्ट प्रमुख आहेत आणि आपले महानगरपालिकेचे गटनेते आहेत विश्वजित दादा बारणे आणि प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतोय ते मावळ लोकसभेचे महासंसद खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेतोय. तर आपल्या जे युवा हबचे डायरेक्टर आहेत तेही आपल्याशी बोलणार आहेत आणि तुमच्या लोकप्रिय दैनिक वर्तमानपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया पोर्टल्स मधनं ही बातमी बेरोजगार युवक युवतीपर्यंत पोहोचवू देत अशी मी आपल्याला विनंती करते. चिंचवड 30 ऑगस्टला युवा सेना पिंपरी चिंचवड, युवती सेना त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भव्य नोकरी महोत्सव मेळावा आपण त्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण आयोजित करतोय.
आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना पक्षाच्या आमच्या उपनेत्या सुलभताई आणि माझ्या माध्यमातून खरं तर या भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या मीडिया पोर्टल्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचावं त्या निमित्ताने खरं तर आज तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने आमंत्रण दिले गेले आहे. आणि येणाऱ्या 30 ऑगस्टला आमचं टार्गेट आहे की जवळजवळ या शहरातील 20 किलोमीटरच्या रेडियस मधले 2000 युवकांना आपण त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना एक चांगलं दिशेने मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी युवा आमचे जे युवा प्रायव्हेट लिमिटेडचे जे आमचे सहकारी आहेत पवार सर व राणे सर दोघेही संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरी महोत्सवाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करत असतात आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून या निमित्ताने देतीलच. परंतु आपल्या शहरातील जेवढे IT कंपनीज असतील, चाकण मधले, बेळगाव मधल्या जेवढ्या MIDC तील मेकॅनिकल सगळ्या कमर्शियल कंपनीज असतील त्या कंपनीजला त्या ठिकाणी आपण आमंत्रित केलंय आणि जवळजवळ बँक्स असतील आपल्या भागातील जेवढे बँक आहेत त्याच्यामध्ये ऍक्सिस बँक, वैभव, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टाटा टोयो, हुंडाई मोटर्स, युनोमिडा या चांगल्या कंपनी जेणेकरून या संपूर्ण भागातील तरुणांना एक चांगलं रोजगार निर्मिती करण्याचं काम आमच्या माध्यमातून प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये आपल्या भागातील जेवढ्या IT कंपनीज आहेत त्याच्यामध्ये विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीज त्यांना देखील ITN साठी आपण त्या ठिकाणी कंपनीजला आमंत्रण दिलेले आहे. त्यांनी ते आमंत्रण एक्सेप्ट पण केले. आपल्याला किरण सर सांगतीलच त्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये 5वी पासून तर ग्रॅज्युएट म्हणजे 5वी जरी पास असला त्याच्यानंतर तो डिप्लोमा असेल, ITI असेल, ग्रॅज्युएशन झालेला असेल व इतर अधिकचं शिक्षण करणाऱ्या तरुणांना देखील नोकरी देण्याचं एक प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून 27 सप्टेंबरला पनवेल या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन देखील या मतदारसंघामध्ये आपण केलेलं आहे. जवळपास 1 लाख लोकांना त्या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल त्याच माध्यमातून संपूर्ण त्यांचे कुठले ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन पूर्णतः फ्री आपण करून देण्याचं काम त्या माध्यमातून करतोय. आणि चांगले हॉस्पिटल्स, रिलायन्स, टाटा सारखी मोठे हॉस्पिटल्स मध्ये त्यांचं आपण ऑपरेशन त्या माध्यमातून करणार आहे. त्याच पद्धतीने येणाऱ्या 14 फेब्रुवारीला पुढच्या वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील तसाच मोठं भव्य आरोग्य शिबिर आपण घेतोय. आणि अशाच माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये आगामी काळामध्ये रोजगार मेळावे असतील, आरोग्य शिबिर असतील, इतर जे मेळावे आमच्या सगळ्या युवकांच्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो त्याचं देखील आम्ही प्लॅनिंग येणाऱ्या काळामध्ये केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने मी सर्व सांगतो की आपण जी पूर्ण माहिती आहे आपल्या कंपनी बद्दल व ज्या पद्धतीने आपण संपूर्ण देशामध्ये रोजगार मेळावे घेता त्याच पद्धतीने आपण या शहरामध्ये कसं आयोजन 30 तारखेला केलंय हे देखील आपण त्या निमित्ताने सगळ्यांना सांगा. आणि याच माध्यमातून आपल्या सर्वांना एवढीच आम्ही विनंती करतो की जेवढे युवक आहेत ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल तिथपर्यंत आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि 30 तारखेला चांगल्या पद्धतीने त्यांना या नोकरी मेळाव्यामध्ये आपण आमंत्रित करावं. तर आपण थोडी माहिती आपल्याबद्दल सगळ्यांना खासदार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो काही आपण भव्य रोजगार मेळावा, नोकरी मेळावा घेत आहे. ऍक्च्युली रोजगार मेळावा म्हणण्याऐवजी आपण नोकरी मेळावा म्हणू. आणि नोकरी मेळावा का घेण्याची वेळ येते याचं एक उदाहरण असतं की काय होतं, कंपन्यांमध्ये वॅकन्सी भरपूर असतात पण आपले इंटरव्ह्यू ज्यावेळेस गेटवरती जातात त्यावेळेस त्यांना हाकलून दिलं जातं. हे म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. मग आपण आम्हाला बोलवल्यानंतर आपण सांगितलं की आपल्याला आपल्या मावळ
मतदारसंघामध्ये आपल्या मुलांसाठी मुलींसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे. मग युवा नवी या नात्याने आम्ही किरण रहाणे एक सांगू इच्छितो की माझी जी कंपनी 2012 पासून भारतभरात आतापर्यंत 182 जॉब फेअर्स ऑर्गनाईज केले आणि आम्ही महाराष्ट्र शासनाचे नॉलेज पार्टनर या नात्याने शिवसेनाच्या माध्यमातून हा 30 ऑगस्टला जो नोकरी मेळावा आम्ही भरवत आहोत. डेफिनेटली त्याचा सर्वस्व विश्व दादा आणि सुलभाताईंनाच जातं, कारण दोघांनी खूप फॉलोअप घेऊन आम्हाला हा जॉब फेअर घेण्यास हे केलं, भाग पाडलं. दुसरी गोष्ट, चांगल्या ब्रँडेड कंपनी आपण या जॉब फेअरला बोलवत आहोत. त्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं कमर्शियली किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे इथे लागणार नाहीये, किंवा कोणी जर पैसे मागितले तर त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट केली हे नोंद करा. कारण का मुलांची फसवणूक खूप होते आपल्या पुणे भागामध्ये एमआयडीसी मध्ये, आणि हे कुठेतरी थांबावं आणि आपल्या एज्युकेटेड मुलांना मुलींना चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट मिळावी हाच त्याचा मेन उद्देश आहे. म्हणून आम्ही हा रोजगार नोकरी मेळावा इथे घेत आहोत. त्याचं एक उद्दिष्ट असं आहे, नोकरी मेळाव्याच्या दिवशी आलेल्या प्रत्येक मुलाला तिथे इंटरव्ह्यूला 3 ते 4 कंपन्यांचे आम्ही इंटरव्ह्यू ऑप्शन देणार आहोत. तसं एकाच ठिकाणी सिलेक्शन झालं तर दुसऱ्या ठिकाणी असे 3 ऑप्शन देणार आहोत. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्या मुलांचं त्या दिवशी जॉबचं काम होणार नाही त्यांना आपण जॉब कार्ड देणार आहोत. जॉब कार्डची कॉन्सेप्ट जरा युनिक आहे. जॉब कार्ड असं आहे की ते एटीएम कार्ड सारखं आहे आणि ते ऍक्टिव्ह केल्यानंतर नेक्स्ट 3 महिन्यामध्ये त्याला ईच अँड एव्हरी मंडे म्हणजे प्रत्येक सोमवारी एक मेसेज जाईल शिवसेनेच्या माध्यमातून, आणि त्या मेसेज मध्ये त्या कंपनीचा एक लिंक असेल. लिंक गेल्यानंतर त्याने तो एक फॉर्म असतो, त्याने तो फॉर्म फिलअप करायचा आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याला एक डिस्क्रिप्शन येतं, एक लिंक येते. लिंक ओपन केल्यानंतर त्या लिंक मध्ये 5 कंपन्यांची ओपनिंग असणार आहे. कंटिन्यू ईच अँड एव्हरी आठवड्याला पुढील 3 महिन्यासाठी असणार आहे. आणि त्या मेसेज मध्ये कंपनीचं नाव, डिटेल, लोकेशन, सॅलरी आणि याच्याचा डायरेक्ट नंबर आहे. त्याच्या प्रोफाईलनुसार एखादी कंपनी त्याने सिलेक्ट केली तर तो डायरेक्ट त्या कंपनीत जाऊन तो तिथे इंटरव्ह्यू देऊ शकतो. फक्त जाताना त्याला रेफरन्स म्हणून या जॉब कार्ड घेऊन द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्याला आम्ही सोयीस्कर केल्या. डेफिनेटली आपणचं एकच म्हणणं होतं की आपल्या नोकरी मिळायला आलेल्या मुलाला एक तर जॉब कार्ड, एक ऑफर लेटर मिळायला हवं किंवा जॉब कार्ड, त्याने रिकाम्या हाती जायचं नाही. ही कॉन्सेप्ट त्यांनी ठेवली आणि त्यातनं आपण 30 ऑगस्टला जो आता नोकरी मेळावा होत आहे त्याचं मेन सात्विक करायचं. आणि डेफिनेटली तुमचं सर्वांचं खूप मुलाचं सहकार्य लागणार आहे की प्रत्येक मुलाला हा मेसेज कसा पर्यंत जाईल आणि प्रत्येकाने त्या दिवशी हजेरी लावायची आणि आलेल्या कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन जास्तीत जास्त सहभाग कसा दाखवायचा. तर डेफिनेटली आपण तिथे त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत. थँक्यू. आपण